हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. सर्वांना जय सद्गुरू. तर मी काल बाजार आणलेला होता, आठवडी बाजार, जो की आमच्याकडे गुरुवारी भरतो. तर म्हटलं सगळी भाज्या आपण सकाळीच काढूया फ्रीज स्वच्छ करून. तर मी फ्रीज स्वच्छ करून घेतला आणि सर्व भाज्या काढून घेत होती. म्हटलं पहिला हे काम आवरून घेऊया. तर मी आणलेले आहेत शेवग्याची शेंगा आणि दोडका आणि अशा मी जाताना आहे ना पॉलिथिनच्या बॅग बाजारात सोबत घेऊन जाते, कारण की घरी आल्यावर सगळ्या भाज्या मिक्स होतात आणि मग ते आपल्याला वेचत बसाव्या लागतात, तेवढा वेळ नसतो सकाळ सकाळी. तर मी अशा पॉलिथिन्स नेते सोबत. तर त्यामध्ये होती गवारी, सोबतच आणलेली आहेत मी वांगी, जी की आमटीला सारखे लागते. आमटीचाच प्रश्न पडतो की सुक्या भाज्या आपण कशाच्यासुद्धा करू शकतो, पण आमटीला काय करायचा हा रोज प्रश्न पडतोच आणि माझ्यासारखा तुम्हालासुद्धा पडत असणारच आहे नक्की. तर ह्या होत्या मिरच्या, जे की कधीतरी आपल्याला ठेचा वगैरे करू वाटला तर आपण त्यासाठी. सोबतच भेंडीसुद्धा घेऊन आलेली. भेंडी आमच्या प्रिशाला खूप आवडते आणि तिची फेवरेट भाजी आहे ही, तर तिच्या टिफिनसाठी वगैरे देता येईल म्हणून भेंडी घेऊन आलेली. बटाटे थोडे घरात होते पहिल्याचे अगोदरचे अर्धा किलो, तर थोडीशीच मी आणलेले इथे बटाटे. कांदेसुद्धा मी लास्ट टाईम बाजारातून कांदेसुद्धा 2 किलो एकदम आणलेले, तर कांदे यावेळेस नाही आणले मी. मग टॅमॅटो घेतले. आता पावसाळा चालू झाला आहे त्याच्यामुळे भाज्या जरा स्वस्त होतात आणि टॅमॅटो घेऊन आले. सोबतच शिमला मिरची होती, त्या रात्रीच मी आणून थोड्याशा त्याला स्वच्छ धुवून ठेवलेल्या, डब्यातला करायचं होतं म्हणून. पण काय डबा काय वेगळाच झाला आज, वेगळ्याच तुरीची डाळीची उसळ आणि चपाती असं दिलं मी, आणि ती काही भाजी झाली नाही. तर दुधी भोपळा आणलेला आहे, ते सुद्धा मी असं पॉलिथिनमध्ये घालून ठेवलं आहे. मला जे फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करायला जे डबे येतात ते घ्यायचे आहेत, बघू आता कधी घेते, तर हळूहळू घेईन मी ते. तोपर्यंत म्हटलं पॉलिथिनमध्येच ठेवूया. तर हे कारले आहेत, कारलेसुद्धा मी आणून असं वेगवेगळ्या सगळ्या भाज्या वेगवेगळ्या पॉलिथिनमध्ये ठेवते. शिमला मिरचीचे मी आल्या आल्या देठ काढून ठेवले, कारण की थोडेसे त्या 1-2 शिमला मिरचीचे देठ होते, ते थोडेसे खराब झालेले होते. म्हटलं ते एकामुळे सगळ्या शिमला मिरची खराब होणार, तर मिरचीची सुद्धा मी देठं काढून स्वच्छ धुवून मगच असं सुती कापडाने पुसून मगच ठेवणार आहे. ते भेंडी आहे. तर अशा सर्व भाज्या मी घेऊन आलेली बाजारातून, थोडं थोडंच आणलेलं, कारण की थोडंसं पहिल्याचं होतं घरात, लास्ट बाजारमध्ये घेतलेलं होतं कांदे वगैरे. तर या सगळ्या भाज्या मी घेऊन आलेले होते. म्हटलं आता बाजूला काढूया. तर वटपौर्णिमा आलेली आहे, वटपौर्णिमेची तयारी तर अगोदरच करावी लागते, कारण की आमच्या इथे परत ओटीचं सामान वगैरे नाही मिळत. तर बाजारात काल होतं म्हणून मी ओटीचं सामान हे पूर्ण पॅकेटच आहे, त्यामध्ये असं बांगड्या, मणी वगैरे आहेत, ब्लाऊज पीसचा तुकडा आणि दोऱ्याची गुंडी असं मी घेऊन आलेली. तर आणि आता पावसाळा चालू झालेला आहे, टेरेसवर कपडे घातले की ते उडून जातात, आपले कपडे दुसऱ्यांच्या टेरेसवर जातात, म्हणून म्हटलं चला एक चिमट्याचं पाकिट, तर मी इथे एक कपड्याचा चिमटा जो असतो तो घेऊन आलेले आहे. तर हा होता माझा कालचा आठवड्याचा बाजार. बाजारातूनच आणलेला, खूप दिवस झाले खाल्ले नव्हते, तर खूप दिवसांनी भावाने मंचुरियन घेऊन आलेला तो. तर म्हटलं खरंच खूप म्हणजे माझं फेवरेट आहे फास्ट फूडमध्ये म्हटलं तर खूप दिवसांनी मंचुरियन आणलेलं. मंचुरियनसुद्धा बाजारातूनच आणलेलं, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे बनवतात ते लोक, पण चांगली स्वच्छता ठेवतात, छान आहे त्यांच्याकडे. तर हे मंचुरियनसुद्धा आणलेलं रात्रीचाच बाजार होता, तर रात्री घेऊन आलेलो. भाज्या तेवढ्या मी सकाळी काढलेल्या आहेत. तर आज आमच्या प्रिशाच्या स्कूलमध्ये जे गाणं शिकवलेलं होतं तिला, ससा ससा, तर तिला म्हटलं आज जरा म्हणून दाखव. तर अगोदर नाही म्हणत होती, खूप नाटक करत होती. म्हटलं आज म्हणून दाखव प्रिशा, की शाळेत तुला स्कूलमध्ये आज काय शिकवलं. तर तिचं हे गाणं तुम्हीसुद्धा ऐका. दिसतात कशा कापूस पिंडून थोडाही जता लाल लाल दोरे पान खाऊ फुटतो तावला तर हा प्रिशाचं सॉन्ग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.